नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. अखेर मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले. गेले 4 दिवस म्हणजे 12 ते 15 मे दरम्यान सरकारने हप्ते वाटपासाठी एक नवीन सिस्टीम लागू केली आहे. ज्या महिलांच्या खात्यात 12 मे रोजी मार्च महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले त्यांनाच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 मेला एप्रिल महिन्याचे आणखी 1,500 रुपये पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे ज्यांना 14 तारखेला पहिला हप्ता मिळाला त्यांना 15 तारखेला दुसरा हप्ता जमा झाला. म्हणजे अनेक महिलांच्या खात्यात सलग 2 दिवसात थेट 3,000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे गेल्या 2 दिवसात राज्यातील लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे. पण खरी चिंता त्या महिलांची आहे ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, ज्यांना फेब्रुवारीपर्यंतचे सर्व हप्ते व्यवस्थित मिळाले होते, तरीही मार्च आणि एप्रिलचा एकही रुपया अजून खात्यात आलेला नाही. बहिणींनो, इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे सर्व पैसे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टीमद्वारे पाठवले जातात. सरकारी सिस्टीम आणि बँकांचे सर्व्हर एकाच वेळी करोडो व्यवहार प्रक्रिया करू शकत नाहीत. त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने म्हणजेच वेगवेगळ्या बॅचमध्ये पैसे पाठवत आहे. आतापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले त्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी होत्या. बाकी महिलांसाठी पुढचा टप्पा आता सुरू होत आहे आणि म्हणूनच आज म्हणजे 16 मे आणि उद्या 17 मे हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. ज्या महिलांचे पैसे अजूनही प्रलंबित आहेत त्यांच्या खात्यात आज दुपारनंतर किंवा उद्यापर्यंत बँकेचे मेसेज येण्याची शक्यता आहे. अनेक जणींना वाटतं की रविवार असल्यामुळे पैसे जमा होणार नाहीत, पण हा पूर्णपणे गैरसमज आहे. डीबीटी सिस्टीम शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी सुरू असू शकते. त्यामुळे या 2 दिवसात उर्वरित सर्व पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू राहणार आहे. म्हणून अजिबात घाबरू नका. जर तुम्हाला बँकेचा SMS आला नसेल तर उद्या संध्याकाळपर्यंत एकदा तुमचं मिनी स्टेटमेंट किंवा बँक बॅलन्स नक्की तपासा. आणि हो, जर तुम्ही सर्व अटींमध्ये पात्र असाल, ई-केवायसी पूर्ण असेल आणि तरीही तुमचे पैसे आले नसतील तर खाली कमेंटमध्ये तुमच्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. त्यामुळे कोणत्या भागातील महिलांचे पैसे अजून प्रलंबित आहेत याचा अंदाज घेता येईल. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत आणि नातेवाईक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लगेच व्हॉट्सॲपवर शेअर करा. अशाच खात्रीशीर आणि अचूक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.